नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इझी फार्मा विथ कल्याणी या आपल्या चॅनलवरती. तर बघा, आज हा आपला व्हिडिओ आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपण 100 महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्याबद्दल पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न बघायला मिळतातच. तर तेच आपण महत्त्वाचे 100 प्रश्न या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर बघा, 19 फेब्रुवारी 1630 या रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? तर त्यांचं नाव होतं शहाजी राजे भोसले. शिवाजी महाराजांची आई कोण होती? तर त्या होत्या जिजाऊ माता. पुढला प्रश्न, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर दादोजी कोंडदेव जे प्रारंभीचे शिक्षक होते आणि समर्थ रामदास स्वामी हे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. तर हे सुद्धा महत्त्वाचे आहे, तुमच्याकडे लिहून ठेवा. पुढचा प्रश्न, बालपणी शिवाजी महाराजांना कोणत्या गोष्टींचा संस्कार झाला? तर त्याचं उत्तर आहे धर्म, शौर्य व स्वराज्याचा. पुढला प्रश्न, शिवाजी महाराजांना बालपणी कोणत्या गोष्टीचा छंद होता? तर किल्ले जिंकणे आणि खेळातून सैनिकी शिक्षण घेणे. शिवाजी महाराजांचे पहिले गुरुजी कोण होते? तर दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे पहिले गुरुजी होते. पुढे बघा, शिवाजी महाराजांची पहिली पत्नी कोण होती? तर त्यांचे नाव होते सईबाई निंबाळकर. शिवाजी महाराजांना किती पत्न्या होत्या? तर पूर्ण अशा 8 पत्न्या शिवाजी महाराजांना होत्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली? तर ती मंदिरामध्ये घेतली होती. त्या मंदिराचं नाव आहे रायरेश्वर मंदिर. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? खूप असा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला हा पेपरमध्ये बघायला सुद्धा मिळेल. तर तोरणा किल्ला हा जो किल्ला होता तो शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकला. पुढे बघा, शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कोणत्या वर्षी जिंकला? तर ते वर्ष होतं 1645 साली. शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला कोणाकडून जिंकला? तर तो आधी मुघल सत्तेकडे होता. तर मुघल सत्तेकडून शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मुख्य सहकारी कोण होता? तर मावळ्यातील शूर मावळे हे मुख्य सहकारी होते. पुढे आहे, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा कधी केली? बघा, हिंदवी स्वराज्याची घोषणा जी आहे ती 1645 मध्ये रायरेश्वर येथे केली. शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला कधी राजधानी केला? बघा, तर 1648 मध्ये केला. पुढे, शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला कधी बांधला? तर सन 1656 मध्ये प्रतापगड किल्ला बांधण्यात आला होता. अफजल खानाचा वध कुठे झाला? तर प्रतापगड येथे अफजल खानाचा वध झाला. पुढे बघा, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कधी केला? तर सन 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. पुढे, शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर धाडसी हल्ला कधी केला? तर तो सन 1663 मध्ये केला. पुढे, शाहिस्ते खानावर हल्ला कुठे झाला? तर पुणे या ठिकाणी जे लाल महल आहे त्या लाल महालात शाहिस्ते खानावर हल्ला झाला. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कधी केली? तर सन 1666 मध्ये शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका केली. पुढे, शिवाजी महाराजांना आग्र्यात कैदेत कोणी ठेवले? तर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात कैदेत ठेवले होते. पुढे, आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराज कोणत्या योजनेतून बाहेर पडले? तर बघा, फळांच्या टोपल्यात लपून ते आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराज बाहेर पडले. पुढे, शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह कोणाशी केला? तर जयसिंगशी पुरंदरचा तह केला होता. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? तर 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराजांनी सुरतची पहिली लूट कधी केली? तर सन 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतची पहिली लूट केली.
बघा, तर दुसरी सुरतची लूट कधी केली होती, तर ती 1670 मध्ये केली होती. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सिंहगडची लढाई कधी लढली, तर इसवी सन 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी सिंहगडची लढाई लढली होती. तर हे इसवी सन तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवायचे आहे. पुढे बघा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, तर 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक कुठे झाला, तर ते रायगड किल्ल्यावरती झाला होता. राज्याभिषेकासाठी कोणता पंडित आले होते, तर गागा भट्ट या नावाचे पंडित राज्याभिषेकासाठी आले होते. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांना कोणती पदवी देण्यात आली, तर छत्रपती ही पदवी देण्यात आली. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील मंत्रिमंडळाला काय म्हटले जात असे, तर पूर्ण जे प्रशासनातील मंत्रिमंडळ होते ते 8 होते, त्याच्यामुळे त्यांना अष्टप्रधान मंडळ म्हणून म्हटले जात असे. पुढचा प्रश्न बघा, अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते, तर सेनापतीमध्ये होते हंबीरराव मोहिते. त्यानंतर विचारलेला आहे की अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान कोण होते, तर पंतप्रधान म्हणून मोरोपंत पिंगळे हे होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी आरमाराची म्हणजेच नौदलची सुरुवात कुठे केली, तर विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग येथे आरमाराची म्हणजेच नौदलाची सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सरसेनापती कोण होता, तर ते होते मायनाक भंडारी. पुढचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांनी न्यायव्यवस्थेसाठी कोणती पदे निर्माण केली, तर शिवाजी महाराजांनी न्यायव्यवस्थेसाठी न्यायाधीश व धर्माधिकारी हे 2 पदे निर्माण केली होती. शिवाजी महाराजांनी जिंकल्यापैकी सर्वात मोठा किल्ला कोणता होता, तर बघा, जितकेही किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते त्यापैकी सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो तो आहे जिंजीचा किल्ला. ते आहे तमिळनाडू या ठिकाणी. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसले, तर त्यानंतर गादीवर बसले संभाजी महाराज. शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले, तर 3 एप्रिल 1680 या रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले. शिवाजी महाराजांचे निधन कुठे झाले, तर ते रायगड या किल्ल्यावरती झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याची परिस्थिती कशी होती, तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याची परिस्थिती आव्हानात्मक, परंतु संभाजी महाराजांनी पुढे नेले. पुढचे प्रश्न बघा, शिवाजी महाराजांना किती मुले होती, तर 2 पुत्र होती, एक होते संभाजी आणि दुसरे होते राजाराम. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला कोणता होता, तर त्यांचा आवडता किल्ल्यामध्ये किल्ला आहे रायगड किल्ला. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या समाधी कुठे आहे, तर शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावरती आहे. शिवाजी महाराजांना परदेशी प्रवासाचा अनुभव होता का, तर येथे उत्तर आहे नाही. शिवाजी महाराजांचे आदर्श कोण होते, तर स्वराज्य व धर्मासाठी लढणारे जेही वीर होते ते शिवाजी महाराजांचे आदर्श होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या ध्वजावर कोणता रंग होता, तर रंग होता भगवा. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर कोणती भाषा होती, तर ती भाषा होती संस्कृत. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा पद्धत कुणाकडून शिकली, तर गनिमी कावा जी पद्धत होती ज्याच्या माध्यमातून ते हल्ला करत होते, तर ती पद्धत मावळांच्या अनुभवातून शिकले होते. शिवाजी महाराजांच्या प्रशासनात सुरतेचा खजिना महत्वाचा का होता, तर बघा, सुरतचा खजिना महत्वाचा का होता, तर स्वराज्य मजबूत करण्यासाठी होता. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती दिवस चालला, तर जे राज्याभिषेक होतं शिवाजी महाराजांचं ते विधी अनेक दिवस चालली. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याचे नाण्यांना काय म्हणत होते, तर होन या नावाने ओळखले जात होते. तसेच चांदीच्या नाण्यांना रुपयानी ओळखले जायचे. तशाच प्रकारे तांब्याची जी नाणी होते त्या नाण्यांना शेर म्हणत. शिवाजी महाराजांनी कर व्यवस्था कशी ठेवली, तर जी शिवाजी महाराजांची कर व्यवस्था होती ती शेतकऱ्यांना न्याय देणारी होती. पुढे बघा, शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट का केली, तर
आपल्या स्वराज्याला बळकट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती. पुढे आहे शिवाजी महाराजांची राजधानी कोणता किल्ला होता? तर बघा त्यामध्ये उत्तर आहे रायगड किल्ला. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली? तर गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी दिली होती. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज किती वर्ष राज्य केले? तर त्यांनी सुमारे 9 वर्ष राज्य केले. शिवाजी महाराजांचे ध्वज चिन्ह काय होते? तर भगवा झेंडा म्हणून शिवाजी महाराजांच्या ध्वज चिन्ह ओळखला जात असे. शिवाजी महाराजांचे शिक्षण कितीपर्यंत झाले होते? तर बघा धार्मिक, प्रशासनिक व युद्धकलेचे शिक्षण हे शिक्षण शिवाजी महाराजांचे होते. पुढे आहे शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पराक्रम कोणता होता? तर बघा हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हा सर्वात मोठा पराक्रम शिवाजी महाराजांचा होता. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांना कोणत्या युद्धतंत्रासाठी ओळखले जात? तर गानिमी कावा या युद्धतंत्रांसाठी शिवाजी महाराजांना ओळखले जात. शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला डोंगर खोदून बांधला? तर बघा डोंगर खोदून बांधलेला किल्ला होता तर तो होता प्रतापगड किल्ला. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणत्या शत्रूवर पहिला विजय मिळवला? तर ते होते आदिलशाहीवर. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवर कोणती अनोखी पद्धत ठेवली होती? तर किल्ल्यांचा कारभार विश्वासू सरदारांकडे सोपवणे ही त्यांची अनोखी पद्धत होती. पुढचा आहे प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून समुद्र आरमार उभारले? तर सिंधुदुर्ग या किल्ल्यावरून समुद्र आरमार उभारले. पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पना कुठून घेतली? तर ती स्वाभिमानातून घेतली होती. शिवाजी महाराजांचे आजोबा कोण होते? तर त्या आजोबांचं नाव होतं मालोजी राजे भोसले. पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या कुलात झाला? तर भोसले या कुळामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले? तर बघा सुमारे 300 पेक्षा जास्त किल्ल्यांवर नियंत्रण शिवाजी महाराजांनी मिळवले होते. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांना कोणत्या शस्त्रांचा विशेष वापर आवडायचा? तर तलवार व वाघनख ह्या 2 शस्त्रांचा विशेष वापर आवडायचे. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी धर्मसहिष्णुता दाखवली का? तर हो, त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान केला होता. शिवाजी महाराजांनी परकीय महिलांचा सन्मान कसा राखला? तर नेहमी आदराने वागून त्यांनी परकीय महिलांचा सन्मान राखला. पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांच्या काळात टपाल व्यवस्था होती काय? तर बघा हो होती, टपाल व्यवस्था त्यांच्या काळामध्ये होती. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी दारुगोळा व शस्त्र निर्मिती कुठे सुरू केली? तर स्वराज्यातील किल्ल्यांजवळ शिवाजी महाराजांनी दारुगोळा व शस्त्र निर्मिती सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांना कोणत्या प्रकारच्या किल्ल्यांची आवड होती? तर जेही डोंगर किल्ले व समुद्र किल्ले होते, डोंगरच्या बाजूचे आणि समुद्रांच्या बाजूचे जेही किल्ले होते अशा किल्ल्यांची शिवाजी महाराजांना आवड होती. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या संरक्षणासाठी कोणती विशेष रचना वापरली? तर दुहेरी तटबंदी, बुरुज व गुप्त दरवाजे वापरले होते. शिवाजी महाराजांनी समुद्र किनाऱ्यावर बांधलेला प्रसिद्ध किल्ला कोणता होता? तर प्रसिद्ध असलेला समुद्र किनाऱ्यावर बांधलेला शिवाजी महाराजांचा किल्ला होता सिंधुदुर्ग किल्ला. पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांच्या काळात गुरुहिता म्हणजेच काय? तर बघा गुरुहिता म्हणजे सैन्याच्या निष्ठावान सेवकांना मिळणारी सवलत म्हणजेच गुरुहिता. शिवाजी महाराजांचे प्रमुख गुप्तहेर प्रमुख कोण होते? तर बहिर्जी नाईक हे होते गुप्तहेर प्रमुख. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारात कोणत्या भाषेला विशेष महत्त्व दिले? तर त्यांनी मराठी व संस्कृत भाषेला विशेष महत्त्व दिले. पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणकोणते विभाग होते? तर पायदळ, घोडदळ व आरमार हे विभाग होते. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेत मुख्य भर कुठे दिला? तर बघा लोककल्याण व शेतकरी संरक्षणांवर
हिंदवी स्वराज्य स्थापनेत मुख्य भर दिला होता? पुढचा प्रश्न आहे महत्वाचा. शिवाजी महाराजांचा सर्वात जास्त विश्वासू मावळा कोण होता? तर बघा, याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता. तर शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त विश्वासू मावळ्यांमध्ये होते तानाजी मालुसरे. पुढचा प्रश्न बघा, तानाजी मालुसरे कोणत्या लढाईत शहीद झाले? तर सन 1670 मध्ये सिंहगडाच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे हे शहीद झाले होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? तर बघा, गनिमी कावा ही पद्धत शिवाजी महाराजांनी वापरली होती. पुढला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आरमारात परदेशी नावाड्यांना स्थान होते का? तर होते. काही परदेशी तज्ञांना घेतले होते त्यांनी. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसिद्ध जलदुर्ग कोणते? तर प्रसिद्ध जलदुर्ग मध्ये 2 दुर्ग येतात. एक आहे सिंधुदुर्ग आणि दुसरा आहे विजयदुर्ग. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळातील चलन व्यवस्थेतील तांब्याची नाण्यांना काय म्हणत? तर जी तांब्याची नाणी वापरली जात असे त्यांना शेर म्हणत होते. पुढचे प्रश्न बघा, शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या पायाशी काय वचन दिले होते? तर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे वचन शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या पायाशी दिले होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोणता किल्ला मुघलांनी वेढला? तर बघा, रायगड जो किल्ला होता, रायगडचा किल्ला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी वेढला होता. शिवाजी महाराजांच्या राज्यकालात किती दरबार होते? तर बघा, मेन असे 2 दरबार होते, हिवाळा व उन्हाळा. शिवाजी महाराजांना जगत गुरु उपाधी कोणी दिली होती? तर समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांना जगासाठी आदर्श म्हटले म्हणून ते जगद्गुरु अशी उपाधी त्यांना दिली होती. आजच्या काळात शिवाजी महाराजांना कशा नजरेने पाहिले जाते? तर बघा, आजच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, शूरवीर, न्यायप्रिय राजा व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून या नजरेने पाहिले जाते. तर हे होते आपले खूप असे महत्वाचे 100 शिवाजी महाराजांवरती जनरल नॉलेजचे प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, त्यांना शेअर करा. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.